नमस्कार. आज आपण बघणार आहोत की द्वितीय स्थानी असलेला रवी काय फळे देतो. म्हणजे कुंडलीत तुमच्या जर इथे दाखवल्याप्रमाणे द्वितीय स्थानात रवी असेल, तर तो काय फळे देतो. अर्थात त्याच्या राशींवर पण खूप हे असतं म्हणजे डिपेंड असतं. पण द्वितीय स्थानी रवी असणारा मनुष्य शक्यतो मुखरोगी असतो आणि त्याला नेत्ररोगही होतात. म्हणजे डोळ्यांना चष्मा लागू शकतो किंवा डोळ्यांचे अजूनही काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यांचा स्वभाव खूप खर्चिक असतो. द्रव्य संचय होणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे या लोकांवर खूप सारं कर्ज असू शकतं. म्हणजे ते कर्जबाजारी असू शकतात. फक्त रवी जर या स्थानी उच्चीचा असेल किंवा जलराशीतला असेल तर त्यांची संपत्ती टिकून राहू शकते. या स्थानातील रवी 17व्या वर्षी पशु आणि संपत्ती यांचा नाश करतो. द्वितीयातील रवीमुळे तुमचा आवाज थोडा मोठा असू शकतो किंवा घरातील स्त्रीची प्रकृती अशक्त राहते याच्यामुळे. कुटुंब आणि स्त्री यांच्यापासून याला नेहमी दगदग होते. अ, त्यांना शत्रूंना अनुकूल करून घेण्याचे कौशल्य त्यांच्या ठिकाणी असते. जर हा नीच राशीतला किंवा क्रूरयुक्त असेल तर बोलण्यातही थोडासा दोष आढळतो. त्यांची भाषा थोडीशी स्ट्रॉंग असू शकते, कडक असू शकते. त्यामुळे दुसऱ्या लोकांना त्याचा राग येऊ शकतो. त्यांना त्यांच्या वडिलांपासून किंवा चुलते वगैरे ह्या लोकांपासून किंवा राजदरबारातून धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे ही थोडक्यात माहिती झाली की रवी द्वितीय स्थानात असताना त्याचे काय परिणाम होतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.